Good morning, students. Today I am discussing problem number 7, unsolved of NPO. First I read the problem. From the following transactions of receipt and payment account of Pawan Putra Hanuman Vyam Shala, Parbhani, and the adjustments given below, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. Receipt and payment account for the year ending 31st March 2019. First I read receipt side. Two balance brought down. Cash in hand 5,000. Then two subscriptions 2018-19 18,000, 2019-20 410. Two donations 6,000. Two receipts from entertainment 5,400. To interest 400. To entrance fees 6,200. Then payment side, by salaries 6,000, by entertainment expenses 2,480, by sundry expenses 1,300, by electricity charges 1,200, by rent 700, by investment 15,000, by printing and stationery 800, by postage 3,200, by fixed deposit 3,900, by balance carried down, cash in hand 830, cash at bank 6,000. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. त्यानंतर मी ॲडजस्टमेंट्स रीड करते. फर्स्ट, देअर आर 50 मेंबर्स पेईंग ॲन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे की ते जे काही पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा आहे तर त्याच्यामध्ये 500 मेंबर्स आहेत आणि ते प्रत्येक मेंबर ₹50 50 ईच अशा पद्धतीने काय करतात ते सबस्क्रिप्शन गोळा करतात. तर मग ते किती सबस्क्रिप्शन होतं ते आपण कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यानंतर सेकंड आहे आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. सॅलरीमध्ये दोन इफेक्ट आपल्याला दाखवावे लागतील. थर्ड आहे द असेट्स ऑन 1st एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. बिल्डिंग ₹50,000, फर्निचर ₹15,000. हे ॲडिशनल ॲसेट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये नाही आहेत पण हे ॲडिशनल तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिवली. बिल्डिंग आणि फर्निचर याच्यावरती आपल्याला 5% अँड 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. द नेक्स्ट 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीज जी अमाऊंट दिलेली आहे तर त्याच्यापैकी 50% अमाऊंट आहे ती काय करायची आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. म्हणजे एंट्रन्स फीजमधून लेस करायची आहे आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रोड फॉर 6 months. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ते काय करायचं आपल्याला 6 monthsसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲक्रोडचा अर्थ काय आहे की तेवढं आपल्याला मिळायचं आहे म्हणजे आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1st एप्रिल 2018. कॅपिटल फंडची अमाऊंट तुम्हाला इथे दिलेली आहे ती किती आहे 70,000. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम दिलेला आहे. जरी तुम्हाला ॲडजस्टमेंट खूप वाटत असलं तरीसुद्धा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. तर मी आता इथे काय केलेलं आहे बोर्डवरती हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तुम्हाला इथे दाखवते. इथे तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम नंबर 7 इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मी ड्रॉ केलेलं आहे आणि सेम ॲट ए टाईम मी काय केलेलं आहे बॅलन्स शीटसुद्धा ड्रॉ केलेलं आहे. फक्त इथे मी तारीख लिहायची राहिलेली आहे ती लिहिते 31st मार्च 2019. इयर एंडिंग 31st मार्च 2019 आणि बॅलन्स शीटला पण लिहिते ॲज ऑन 31st मार्च 2019. तर अशा पद्धतीने मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन्ही पण एकाच वेळेला ड्रॉ केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण बघूया काय करायचं आहे. आपण सगळे जे काही पेमेंट साईडचं पोस्टिंग आहे ते सगळं एक्सपेंडिचर साईडला आपण करतो आणि रिसीट साईडचं जे पोस्टिंग आहे ते सगळं कुठे येतं इन्कम साईडला येतं. बरोबर ना. पेमेंटचा अर्थ काय झाला तेवढा खर्च म्हणजे ते सगळे एक्सपेंडिचर आणि रिसीट म्हणजे काय की इन्कम म्हणून ते सगळे इन्कम साईडला आपण त्याचं पोस्टिंग करणार आहोत.
त्यानंतर बॅलन्स शीटचे जे आयटम्स असतात तर त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटला करणार आहोत. तर पहिल्यांदा बघा आपण आता मी काय केलेलं आहे, पेमेंट साईडला जे आयटम्स दिलेले आहेत तर त्यांना मी एक्सपेंडिचर साईडला त्याचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता 2 सॅलरीज. इथे काय झालेलं आहे, माझ्याकडे बोर्ड आहे तो थोडा छोटा असल्यामुळे मला इनरचं कॉलम बनवायला जागा नाही आहे. त्यामुळे मी काय केलं आहे, तिथेच ते अमाऊंट लिहिल्या. तुम्ही इनरसाठी एक सेपरेट कॉलम तयार करायचा आहे. तर बघा आता 2 सॅलरीज 6000. त्यानंतर ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही आधी इथे जागा ठेवायची आहे. आधी काय तिथे ॲडजस्टमेंट आहे तर ती ॲडजस्टमेंटचं आधी काही पोस्टिंग करू नका. इथे तुम्ही जागा ब्लँक ठेवा, इनरला अमाऊंट लिहून ठेवा. त्यानंतर 2 सन्ड्री एक्सपेन्सेस 1300, 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1200, 2 रेंट 700, 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800, 2 पोस्टेज 3200. त्यानंतर हे डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आणि मग सरप्लस. तर हे आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर म्हणजे इकडे बॅलन्स शीटच्या असेट साईडला तुम्ही डेप्रिसिएशन जेव्हा बिल्डिंग आणि फर्निचर याच्यावरती कॅल्क्युलेट कराल त्यानंतर त्याचं पोस्टिंग आहे ते आपण कुठे करणार आहे, एक्सपेंडिचर साईडला त्याचं पोस्टिंग इथे केलेलं तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर इन्कम साईडला बघा, पहिला आयटम आहे बाय सबस्क्रिप्शन. इनरला लिहिलेलं आहे 18000. म्हणजे आपलं इयर कोणतं आहे, 2018-19 हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. मग इथे तुम्ही बघू शकता इथे की इथे काय केलेलं आहे, दोन तुम्हाला सबस्क्रिप्शनच्या अमाऊंट दिलेले आहेत. पहिली आहे 2018-19 18,000 आणि 2019-20 410. 2019-20 हे काय आहे, नेक्स्ट इयर आहे. नेक्स्ट इयरचं आता इथे आपल्याला घ्यायचं नाही आहे, बरोबर ना. त्यामुळे काय झालेलं आहे, मी इथे 18,000 लिहून घेतलं करंट इयरचं. आणि आउटस्टँडिंग आहे ते ॲडजस्टमेंट आहे ते आपण नंतर बघूया. त्यानंतर बाय डोनेशन 6000. डोनेशन तुम्हाला दिलेलं आहेत रिसिट साईडला. बाय रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट. आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की रिसिटमधून एक्सपेंडिचर काय करायचे असतात, लेस करायचे असतात. म्हणून पहिल्यांदा रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5400 लिहून घेतले. आणि एक्सपेंडिचर पेमेंट साईडला जे होते एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस तर ते काय केले मी याच्यातून लेस केले 2480. आणि मग आउटरला आले 2920, बरोबर. त्यानंतर बाय इंटरेस्ट 400. बाय एंट्रान्स फीजची अमाऊंट दिलेली आहे 6200. आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे ते आपण ॲडजस्टमेंट नंतर बघूया. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. तीसुद्धा काय आहे, ॲडजस्टमेंट आहे इथे, बरोबर ना. 5% इंटरेस्ट फॉर 6 months. तर ती त्याची अमाऊंट आली ते काय झालेलं आहे, इन्कम झालेलं आहे. म्हणून ते 375 आहे. तर ते इथे तुम्हाला इन्कम साईडला लिहिलेलं दिसून येतं कारण ते इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला इन्कम मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपण बघूया ॲट अ टाईम आपण काय केलं, बॅलन्स शीटचे जे आयटम होते तर त्यांचंसुद्धा पोस्टिंग केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट इनरला लिहिलेले आहेत 15,000. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती प्लस 5% इंटरेस्ट फॉर 6 months. ते 5% इंटरेस्ट काय केलेलं आहे इथे ॲड केलेलं आहे. 375 येतं, बरोबर ना. 6 monthsसाठी 5%. तर ते ॲड केल्याच्यानंतर आउटरला अमाऊंट आली 15,375. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरला लिहिले 3900. कॅश इन हँड 830. कॅश ॲट बँक 6000. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला 7000. म्हणजे बघा इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं होतं ते आपण काय केलेलं आहे, सबस्क्रिप्शनमध्ये इन्कम साईडला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ॲड केलेलं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7000. आणि मग आउटरला आले 25,000, बरोबर. आणि मग ह्या 7000चा सेकंड इफेक्ट कुठे आलेला आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट साईडला येतं, बरोबर ना. इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणून ते काय केलेलं आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7000 हे तुम्हाला इथे असेट साईडला लिहिलेलं दिसून येतात. त्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल असेट्स दिलेले होते. बिल्डिंग 50,000 त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. लेस 5% डेप्रिसिएशन. 5% डेप्रिसिएशन लेस केलं ते किती आलं 2500. आणि आउटरला किती आले मग 47,500, बरोबर. आता त्यानंतर फर्निचर पण तुम्हाला दिलेले होते ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये 15,000 लेस 10% डेप्रिसिएशन 1500. आउटरला अमाऊंट आले 13,500. आता हे इथले
हे जे काही डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे 2500 अँड 1500, तर यांचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार आहे? एक्सपेंडिचर साईडला तुम्हाला इथे दिसते डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2500 टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1500, म्हणजे दोन इफेक्ट इथे तुम्हाला दिसले. त्यानंतर आता इथे आपल्या ॲसेट साईड आहे ती पूर्णपणे संपलेली आहे. त्यानंतर लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला ॲडजस्टमेंटच्या शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली होती, बरोबर ना, 70,000. त्याच्यामध्ये आपण काय केलं, 50% एंट्रन्स फीज काय केलेली आहे, ॲड केलेली आहे. एंट्रन्स फीजचे ॲडजस्टमेंट आपण बघूया. हे बघा इथे आहे, दिसते तुम्हाला इथे इन्कम साईडला तुम्हाला इथे दिसते एंट्रन्स फीज 6200 लेस 50% कॅपिटलाइज. त्याच्यामध्ये 50%चा अर्थ काय झालं की हाफ अमाऊंट आहे ती काय केलेली आहे, कॅपिटलाइज केलेली आहे. म्हणजेच 6200मधून 3100 लेस केले की आउटरला किती राहतील, 3100. 50% अमाऊंट आहे ती आउटरला राहिली. मग आता एंट्रन्स फीजमधून आपण लेस केले आणि कॅपिटल फंडमध्ये काय केले आपण, ती 50% एंट्रन्स फीज काय केली, ॲड केली. समजलं? अशा पद्धतीने हे दोन इफेक्ट इथे झालेले आहेत. त्यानंतर आता सरप्लस आपण काढायचं आहे. त्यानंतर बघा इथे लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी आपण इथे होती, पहिला आयटम सॅलरी 6000, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1200, आउटरला 7200. हे सगळे ॲडजस्टमेंट आहेत. आता आउटस्टँडिंग सॅलरीचं सेकंड इफेक्ट कुठे येतं, एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग असतील तर लायबिलिटी साईडला, म्हणून लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 1200 आणि प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 410. हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल, तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं आहे सबस्क्रिप्शनची अमाऊंट दिलेली आहे बघा 2019, ते बघा इथे 2019-20 410. तर हे आहे, तर नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. तर ते ह्या वर्षी आपल्याला मिळाले, करंट इयरमध्ये मिळालेलं आहे, पण ते आपलं आहे का, आत्ताचं आहे का, तर नाही आहे. तर ते नेक्स्ट इयरचं आहे, म्हणून ते प्री रिसिव्ड आहे. म्हणजेच ते आपली लॅबिलिटी आहे, आपण ते देणं लागतो, बरोबर ना. जेव्हा नेक्स्ट इयर येईल तेव्हा आपल्याला ते 410 रुपये काय करावे लागतील, पे करावे लागतील. आणि त्यामुळे ते काय लिहिले मी लॅबिलिटी साईडला लिहिलेले आहेत प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 410. कळलं? तर अशा पद्धतीने हा सगळा प्रॉब्लेम आपण काय केलेला आहे, इथे सॉल्व केलेला आहे. इन्व्हेस्टमेंटवरती पण ॲडजस्टमेंट आहे, ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सगळा आपला सॉल्व इथे केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व करायचं. आणि त्यानंतर मग इथे तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे, तर ते टॅली करून घ्यायचं. इन्कम साईडची टोटल केली तर ती आली किती, 37,795. त्यानंतर डेबिटची टोटल केली, डेबिट साईड म्हणजे एक्सपेंडिचर साईडची, तर त्याच्यामध्ये ती टोटल काय केली, ह्या क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल लेस केली. आणि मग जी अमाऊंट आली बॅलन्सिंग फिगर ती किती आली, 19,395. तर याला नाव काय दिलं, टू सरप्लस. आपण जे फायनल अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट देतो, तर इथे नेट प्रॉफिट न देता सरप्लस देतात, म्हणून इथे टू सरप्लस दिलं 19,395. आता सरप्लस काय करायला लागतो, आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करावा लागतो. म्हणून कॅपिटल फंड जे आहे तर त्याच्यामध्ये ॲड सरप्लस 19,395. आणि अशा रीतीने कॅपिटल फंडची आपल्याला आउटरची अमाऊंट आलेली आहे 92,495, बरोबर ना. 70,000 प्लस एंट्रन्स फीज प्लस सरप्लस, आणि अशा पद्धतीने 19,495. तर अशा पद्धतीने तुमचं आता सरप्लस इकडे घेऊन झाल्याच्या नंतर बॅलन्स शीटला काय करायचं आहे आपण, आता बॅलन्स शीट आपली ॲटोमॅटिकली टॅली व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्ही बॅलन्स शीट आपली 94,105ला टॅली झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा NPOचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, सॉल्व झालेला आहे. तुम्ही काय करा, तो मी तुम्हाला आधी पण सांगितलेला होता सॉल्व करायला, तर ज्यांनी नसेल केला तर त्यांनी तो बघून घ्या, सॉल्व करा हां. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. थँक्यू.